नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? तर बघा कसं आहे मॅचिंग मॅचिंग टी शर्ट. आता काय झालं माहिती आहे का? ही जी मेंटॅलिटी कशी आहे बघा, नवऱ्यासारखंच घालायचे कपडे, सारखं दिसलं पाहिजे दोघांनी बी कपड्यात, होयच की. आहे का नाही? माझ्यासारखंच घेतलं बघा, सेम सेम आहे का? पण माझ्यावर जास्त उठून दिसायला कलर तुमच्यापेक्षा. का पण तुमचा लाईट आहे, माझा डार्क आहे. आलीच हरकत. काय मित्रांनो का स्वयंपाक करायला लागले मॅडम? काय नाही, 2 दिवसाची मजा आहे बरं का. 2 दिवस गॅस राहिला शिल्लक. गबसा नंतर मी तिला सांगितलं मी गॅस काय आणणार नाही. मित्रांनो बाहेर वातावरण काय चालू आहे माहित नाही, म्हणजे अफवा काय असतील किंवा खरं काय खोटं काय माहित नाही. पण मी आता गावात काल आहे ना लाईन बघितली बरं का, गॅसच्या इथं बाहेर लय मोठी लाईन होती. आणि ब्लॅकनी तर काय 3, 3.5, 4,000 म्हणा लागलेत वाटतं काहीतरी गॅस. तर काय मित्र हिला स्पष्ट सांगितलंय मी काय त्या गॅसच्या लाईनीत उभा राहणार नाही, गॅस बी आणणार नाही. गप आपलं चूल लावायची. मी जळण कसं बी जळण आणून देतो इथनं कुठनं बी, आपल्या शेतातलं जवळच आहे शेत इथं. तर जळण बिळण सगळं आणून देतो तुला, होय. द्या करते मला तर मी काय गॅस तर गॅससाठी मी जाणार बी नाही, एवढं पैसे बी नाही आपल्याकडे, काय परिस्थिती एकतर बरोबर नाही आपली. मी 3,000 मध्ये किती जळण येईल हम्म. विकत आणायला गेल्यावर. मग म्हणूनच म्हणलं आपलं गप चूल पिटूया. होय, काय मग आज सुख घेऊ दे मला. काय आज सुख घेऊ द्या म्हटलं. घे आजच्या दिवस घे मजा मारून, उद्यापासून डोळे लाल धुर. सोपं नाही का? मी गावाकडलं सांगायला लागली तुला वाटत आता कुठे जमाना राहिलं का गावाकडलं सारखं? आता आता बरोबर आहे ना, जे होतं ते होतं. अजिबात नाही, समजेल तुला आता उद्यापासून चुलीवर स्वयंपाक कसा करायचा असताना कसा त्रास होतोय माहितीये का? जसं काय मी केलंच नाही. केलेच की. रोज रोज करणं आणि कधीतरी करण्यामध्ये फरक आहे की नाही मित्रांनो? बरोबर आहे का? आता घरात सुविधा असताना काय रोज करत बसू चुलीवरच. नाही, मला एकच गोष्ट कळते मित्रांनो, माणसानं कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार राहिलं पाहिजे. वेळ सांगून येत नाही कुणावरच. त्याच्यामुळं लय हवेत उडायचं नाही, जमिनीवर राहायचं. बरोबर आहे का नाही? कमेंट करून सांगा. विचार करून बोला बरं का. काय तुला घाबरतो काय मी? चपाती कॅन्सल तुमच्या. लगेच धमकी द्यायला तयारच मॅडम, मोकळीच. लगेच हात्याला बाहेर काढते लगेच. हे नाही देणार, ते नाही देणार, हे नाही करणार. तोंड बघू आलेच की.